मित्र हो, जय हिंद. यशस्वी होण्याचे मूलमंत्र. आज मी आपणाला यशस्वी होण्याचे काही मूलमंत्र सांगणार आहे. यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही दुसऱ्याचे अनुकरण करू नका. आपली अलग ओळख तयार व्हावी त्यासाठी सतत प्रयत्न करीत राहा. प्रगती कधीच एक रात्रीत होत नाही. त्यासाठी दररोज थोडी थोडी प्रगती एकाग्रतेने करीत राहा. तुम्ही निश्चित केलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहा. लक्षात ठेवा, यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत असताना चाल ढकल बिलकुल करू नका. यश मिळाले नाही तरी कोणत्याही परिस्थितीत हिंमत हरू नका. अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. तुमचे लक्ष तुमच्या ध्येयावर केंद्रित करा. असे कराल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. यशस्वी व्हायचे असेल तर पहिले चांगले व्यक्ती बना. उद्या तुमच्याकडे पैसे असतील किंवा नसतील, परंतु नाव मात्र राहिले पाहिजे. तुमच्याबरोबर कायम राहत असलेल्या काही माणसांना नेहमी तुम्ही यशस्वी व्हाल याची धास्ती लागलेली असते, म्हणून ते तुमच्यावर हसत राहतात आणि तुम्हाला नावे ठेवत राहतात. यामागे त्यांचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे तुम्ही हाती घेतलेले काम वैतागून अर्ध्यातूनच प्रयत्न करणे सोडून द्यावे. असामान्य माणूस कधीही चुकीचे काम करीत नसल्याने त्याला कशाचीही चिंता नसते. त्याचे विचार ठाम असतात, त्यामुळे त्याच्या मनामध्ये कधीही गोंधळ निर्माण होत नसतो. असामान्य माणूस धाडसी असल्याने त्याला कशाचीही भीती नसते. कोणताही सल्लागार कितीही हुशार असला तरी तो तुम्हाला कधीही श्रीमंत बनवू शकत नाही. प्रशिक्षक तुमचा खेळ सुधारवू शकत नाही. यशस्वी व्हायचे असेल तर ही जबाबदारी तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करीत राहावे लागणार आहे. तेव्हा तुम्ही यशस्वी होऊ शकाल. ही वाटचाल करीत असताना तुमचा जर कोणी विश्वासघात केला असेल व तुम्हाला वाटते की याला शिक्षा ही झालीच पाहिजे, तर अशा प्रसंगी तशा माणसाबरोबर तुम्ही बोलणं सोडून द्यावे. त्याला हीच फार मोठी शिक्षा आहे. स्वतःला नेहमी सांगत राहा की आलेली ही वेळसुद्धा निघून जाईल. लक्षात ठेवा, तुम्ही कितीही महान असाल तर चुकीच्या ठिकाणी उभे असाल तर तुमची किंमत कमीच आखली जाईल. तुमच्या संगतीला असलेला माणूस मळका असेल तरी चालेल, परंतु तो जळका असू नये. प्रत्येक गोष्टीचे उत्तर देत बसू नका. योग्य वेळेची प्रतीक्षा करा, कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर तुम्हाला चुकीचे ठरवले जाईल. म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलेच कधीही चांगले असते. तुमच्या जीवनामध्ये येणारा रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्याची चढावड करीत असतात. स्वतः अनुभवलेले आहे ते सांगतो की ज्या व्यक्तीला खरे बोलायची सवय असते त्या व्यक्तीला लोक सर्वात जास्त चुकीचं समजतात. मित्र एक असला तरी चालेल, पण तो एकदम कट्टर असला पाहिजे. मी नवीन नवीन विषयावर व्हिडिओ क्लिप तयार करीत आहे. आपण सर्वांना नम्र निवेदन आहे की आपण त्याला लाईक आणि सबस्क्राईब करावे आणि मला प्रोत्साहित करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.